आषाढी एकादशीचा उत्साह सांगली शहर व परिसरात पाहायला मिळालाय। शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या। शहरात वारकऱ्यांची दिंडी देखील निघाली। एकादशी निमित्त सांगलीत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा जयघोष ऐकू येत होता। मंदिरात अनेकांनी प्रसादाचं वाटप केले। सांगली शहरातील गाव भागातील प्रसिद्ध असलेले बिन्हीवाले विठ्ठल मंदिर, खंड भागातील विठ्ठल मंदिर, स्टेशन चौकातील विठ्ठल रखुमाई मंदिरास आषाढी निमित्त फुलांची सजावट करण्यात आली होती। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। गाव भागातील मंदिरात पहाटे पांडुरंगाची पूजा करण्यात आली। पहाटेपासूनच काकड आरती, पूजा आदींसह मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मंदिरातील कार्यक्रमांना नागरिकांची उपस्थिती चांगली होती। माधवनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील पहाटेपासून भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम झाले। सकाळपासून वातावरण पांडुरंगमय झालं होतं। राजकीय नेते मंडळींनी आवर्जून विठ्ठल दर्शनास उपस्थिती दर्शवली। मंदिराबाहेर स्वयंसेवी संघटना तसेच मंदिर प्रशासनातर्फे प्रसाद म्हणून राजगिरा, लाडू, खिचडी आणि केळी यांचं वाटप करण्यात येत होतं। तर आषाढीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांना मागणी होती। पहाटेपासून सायंकाळपर्यंत शहरासह इतरत्र असलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता। अनेक वारकऱ्यांनी शहरातून दिंडी काढली आहे।